कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल कांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावात येऊ घातलेली रेकॉर्ड तोड तेजी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ घातलेली रेकॉर्ड तोड तेजी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सर्वात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की सध्याच्या कंडिशनला सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात हा प्रश्न का निर्माण झाला. त्यांच्या मनात हा प्रश्न कशामुळे निर्माण झालाय की आता सध्याच्या कंडिशनला जी कांद्याच्या बाजारभावातील तेजी रोखल्या गेली ती तेजी या ठिकाणी कुणीतरी रोखली आहे. कांद्याच्या बाजारभावातील तेजी ही आपोआप रोखल्या गेली नाही. काय हे सत्य आहे, काय हे यथार्थ आहे, काय हे वास्तव आहे की कुणीतरी कांद्याच्या भावातील तेजी सध्या रोखत आहे. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूया. तुमच्या मनातील जो प्रश्न आहे की कुणीतरी कांद्याच्या दरातील तेजी रोखली, होय मित्रांनो, हे 100% सत्य आहे की कुणीतरी या ठिकाणी कांदा दरातील रेकॉर्ड तोड तेजी येण्याची शक्यता जी ती थोडीशी थांबवली. मग असा कोण आहे की ज्यानं कांद्याच्या भावातील तेजी रोखली? चला मी तुम्हाला उलगडून या ठिकाणी समजावून सांगतो. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की सध्या घडामोडी कोणत्या घडत आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर कर्नाटकची कांदा आवक सुरू झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतातून अरब देशांना जी कांदा निर्यात होण्याची शक्यता होती ती आणखीन सुद्धा अबाधित आहे, पण त्याच्यावरती धुसरशी एक त्या ठिकाणी काळोख्याची रेषा आली आहे, कारण अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सध्या कांदा विक्री ही वाढली. ती कशामुळे वाढली हे सुद्धा जाणून घेऊयात. तर लक्षात घ्या मित्रांनो, तो कोण की ज्यानं कांदा भावातील तेजी रोखली हे जाणून घेण्यापूर्वी झाले काय ते सगळं समजून घ्या. सध्याच्या कंडिशनला कर्नाटकमध्ये कांदा विक्री सुरू झाली. आता तुम्ही म्हणाल कांदा विक्री सुरू झाली यामुळे आवक वाढणार त्यामुळे भाव घटणार, यात नवीन काय? नवीन आहे काय? नवीन आहे तर यंदाच्या वर्षी कसं आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं की बाबा अल निनोचा प्रभाव आहे म्हणून पाऊस काळ कमी आहे. मग ज्या कर्नाटकमध्ये अर्ली कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असायची ती यंदाच्या वर्षी फार कमी झाली. तसंच दक्षिणेतील इतर राज्यात सुद्धा घडलंय. याच्यामुळे कर्नाटकमधली आवक जरी सुरू झाली तरी देखील लक्षात घ्या की ही आवक फार कमी आहे आणि ही आवक जास्त वाढण्याची शक्यता नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये जर आवक जास्त वाढणार नसेल तरी कर्नाटकमुळे का भाव दबावत आहे तर त्यामागचं कारण सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या वर्षीचे काही व्हिडिओज त्या ठिकाणी कर्नाटकमधले आहेत ते घेतलेले आहेत आणि हे व्हिडिओ व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काय तर जे एडिट केलेत मस्तपैकी त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलेत की कर्नाटक में देखिए कितनी आवक बढ़ गई, कितने ज्यादा यहाँ पर बोरिया दिखाई दे रही.
बोरिया ही बोरिया कर्नाटक में आ चुके. तर असं म्हणल्यामुळं काय झालंय की सेंटिमेंट बदलले. सोशल मीडियामध्ये वारंवार एकच आणि एकच सारखी बातमी आल्यामुळे आपला त्या ठिकाणी ब्रेन वॉश झालाय. कसं आपल्याला भीती वाटायली ना, की आता कर्नाटकमधला कांदा जर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आला तर याची आवक वाढल्यामुळं आपल्या असणाऱ्या कांद्याचा भाव आणि व्हॅल्यू कमी होणार. पण लक्षात हे घेतलंय का कधी, की हा जो व्हिडिओ, ही जी गोष्ट आहे, ही तपासून बघितली का, की हा व्हिडिओ फेक आहे का खरा आहे? कारण आजच्या कंडिशनला जर बघितलं तर असे एडिट केलेले कित्येक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मिळतील आणि भोळा भाबडा माझा जो कास्तकार बांधव आहे त्याला यथार्थ माहित नाही, त्याला दिसतंय ते खरं वाटते, पण हे जग आभासी झाले. ह्यात खरं कमी आणि त्या ठिकाणी जे आहे ते चुकीचं आणि खोटं हे फार जबरदस्त पद्धतीनं प्रेझेंट करून फेकल्या जाते. आता तुम्ही म्हणत असाल की हे कोण करायले? आता ज्याला फायदा पाहिजे तो करायलाय. कोण मग? तर लक्षात घ्या, फायदा कोणाला पाहिजे? व्यापाऱ्यांना. तुमचा असणारा सोन्याचा माल त्यांना पितळच्या भावात खरेदी करायचा आहे. कसा ते समजावून सांगतो. बघा मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचा बाजार जबरदस्त रीतीनं या ठिकाणी जो आहे ते पसरवायचा. हा बाजार जसा उफाळून आला त्या परिस्थितीमध्ये मग कास्तकार बांधव घाबरणार, जसं तुम्ही सध्या घाबरलात. बघा 2-4 दिवसात काय झाले मागच्या 2-4 दिवसामध्ये आपण बघितलं तर कांद्याची विक्री तुलनेनं फार गतीनं वाढली आणि या ठिकाणी एकतर काय केलं, सोशल मीडियावरती हेनच मांडलं आणि मांडल्यानंतर काय झालं, पॅनिक सेलिंग वाढली. पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून विक्री वाढली. ही विक्री वाढल्यानंतर खरेदी कोणी केली? यांनी केली. आता मला सांगा, त्यांना खरेदी करून स्टॉक करायला परवडायले तर मग आपल्याला कशामुळे घाबरवल्या जाते की बाबा कांद्याचा जो भाव आहे तो आता इथून पुढे पडणार. तर मग आता लक्षात आलं का कुणी रोखली तेजी? तर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी तेजी रोखली. सगळे व्यापारी खराब नसतात, परंतु जे अफवांचा बाजार करून सोन्याच्या तुलनेनं असणारा कांदा जो आहे तो पितळच्या भावात घेण्याच्या तयारीत ते व्यापारी. दुसरी गोष्ट काय करण्यात आली आहे की बाबा आता अमेरिका इराण संघर्ष तुम्हाला माहिती आहे मागच्या 4-5 महिन्यापासून सुरू आहे. तो 28 फेब्रुवारीपासून सुरू झाला. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आपली असणारी कांदा निर्यात ही तेवढी काही जास्त होत पण नव्हती. पण आपण जर बघितलं तर सध्या आपण दुबईला म्हणजे UAEला, त्यानंतर ओमानला त्या ठिकाणी कांदा निर्यात करत आहोत आणि तिथून रस्त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी इतर आखाती देशांना कांदा पोहोचवत आहोत. म्हणजे हार्मोन्सचा मार्ग बंद झाला तरी आपल्याला काही जास्त फरक पडत नाही आणि तसंही बघायला गेलं तर आपली काही विक्री जास्त होत पण नव्हती. म्हणजे खूप सारा फरक पडेल अशी गोष्ट नाहीये. पण इथं असं सांगितलं की हार्मोन्सचा रस्ता बंद झालाय. अमेरिका इराण संघर्ष चिघळलाय आणि भारतातून आखाती देशांना आता कांदा निर्यात होणार नाही. आता त्या ठिकाणी कांदा निर्यात बंद झाली. थम गई या ठिकाणी प्याज की निर्यात. मग असं सांगण्यात आल्यामुळं कास्तकार बांधव घाबरतो. मग त्याला खरं काय खोटं काय कळत नाही आणि त्याला वाटते हो अमेरिका इराणचा संघर्ष चालू आहे, मी ऐकलंय. हार्मोन्सचा मार्ग बंद आहे, मी ऐकलंय. तिथून कांदा जाणार नाही, कारण तिकडे कसं तिकडून ऑइल येणार नाही तर कांदा पण जाणार नाही. अहो पण आपला 4-5 महिन्यापासून कांदा जातच किती होता आणि त्याच्यामध्ये आता किती घट होणार आहे, तर ती जवळपास नेग्लिजिबल आहे. म्हणजे याचा कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसं बघायला गेलं तर मागणी पुरवठ्याची परिस्थितीच काही अडचणीची नाहीये. परिस्थिती एवढीच आहे की तुम्हाला या ठिकाणी घाबरवल्या जातंय. घाबरवून कांदा मार्केटमध्ये आणण्यास भाग पाडला जातोय. तुमचा कांदा ट्रॉलीमागं ट्रॉली दिसला तर मग त्या ठिकाणी ट्रॉलीचा व्हिडिओ एडिट करून पुन्हा सोशल मीडियावरती टाकला जातोय की बघा किती कांदा आवक महाराष्ट्रात वाढली आणि आता शेतकरी मित्रांकडे कांदा फार उपलब्ध आहे आणि इथून पुढे कांदा काही वाढणार नाही. मग ह्या भीतीचं ते भांडवल करतात आणि हे भांडवल मग ते त्या ठिकाणी स्वतःच्या नफ्यासाठी वापरतात. म्हणजे आपल्या हक्काचा, आपल्या खिशातला असणारा जो नफा आहे तो स्वतःच्या घशात घालण्याचा यांचा प्रयत्न आहे. मी या असणाऱ्या तत्वाचा नाही की व्यापाऱ्यांनी उत्पन्न कमवायला नाही पाहिजे. बघा ज्याचा भाग आहे त्यानं तो कमवायला पाहिजे. पण जो शेतकरी 4 महिने पीक पिकवतो, त्यानंतर 3-4 महिने तो पीक स्टॉक करतो, त्या कांद्याला 4-5 वेळा खालीवर कमीत कमी करावं लागते. त्यातला कोंब आलेला कांदा वगैरे बाजूला काढावा लागते आणि जर त्या कास्तकार बांधवानं घातलेला पेमेंट सुद्धा म्हणजे उत्पादन खर्चही निघत नसला आणि दुसरीकडे फक्त 15 दिवस महिनाभर सांभाळून जर व्यापारी त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट नफा कमवत असतील तर तुम्हाला हे संयुक्तिक वाटते का? मला तरी वाटत नाही. म्हणून लक्षात घ्या, कुणी रोखली कांदा भावातील तेजी? तर या असणाऱ्या कर्नाटकमधून अवकेच्या अफवा, त्यानंतर अरब देशांना कांदा निर्यात होणार नाही या वावड्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यामध्ये आपण पॅनिक सेलिंग जी वाढवली,
तर हे मुख्य 3 कारण आहेत, की ज्यामुळं कांद्याची जी असणारी तेजी ती रोखल्या गेली. म्हणजे काही व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावरती ज्या बातम्या पसरवल्या त्या माध्यमातून या ठिकाणी तेजी ही रोखल्या गेली. पण पुढं काय? पुढं काय तर तुम्हाला सांगतो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांद्याची आवक जास्त होणार नाहीये. मागणी पुरवठ्यात भन्नाट गॅप दिसणार आहे. कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्डतोड तेजी येणार आहे आणि कांदा हमखास 5,000ला गवसणी घालणार आहे. फक्त प्रश्न एवढा आहे, की हा नफा तुम्हाला मिळणार की मग व्यापाऱ्यांना? आता तुम्ही म्हणत असाल, असं मी का म्हणतोय? तर आपण जर कांदा विक्री करून या भीतीपोटी सध्या जर मोकळे झालो, तर मग अशा परिस्थितीत आपला कांदा घेऊन व्यापारी महिन्यात दुप्पट नफा कमावणार. म्हणून मी म्हटलं, की बाबा भाव तर वाढणार, पण नफा व्यापारी कमावणार का शेतकरी मित्र हे माहीत नाही. मग तुम्हाला जर दुप्पट नफा मिळवायचा आहे, तुम्हाला जर तिप्पट नफा मिळवायचा आहे, तर यंदाचं आपल्या पदरातील हे सोनं दुसऱ्याच्या पदरामध्ये पितळच्या भावामध्ये या ठिकाणी टाकू नका. अस्सल सोनं हे तुमचं आहे. या सोन्याचा योग्य दर तुम्हाला मिळणार आहे. फक्त सध्या भाव कमी आहे, थोडासा दबाव आहे, तर या दबावामध्ये अजिबात कांदा विक्री करू नका. लक्षात घ्या, पावसाळ्याचे दिवस आहेत, सूर्य ढगाळ जातो, पण पुन्हा पहाट होते, सूर्य उगवतच असतो आणि तेजीचा सूर्य हा 100% उगवणार आहे. 100% 5,000 पर्यंत भाव पोहोचणार आहे. म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, तुम्ही कुणाच्याही अफवेमध्ये त्या ठिकाणी पडू नका आणि स्वतःचं सोनं पितळच्या भावात विक्री करू नका. आता तुमच्या मनातील हा प्रश्न क्लिअर आउट झालाय, की कुणी रोखली कांदा दरातील तेजी? मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं, की नक्की कांदा मार्केटमध्ये काय सुरू आहे आणि आपल्या भोळ्या भाबडेपणाचा कशा पद्धतीनं गैरफायदा घेतला जात आहे. पण तुम्हाला खात्रीनं सांगतो, की शेती मित्र हे यूट्यूब चॅनल तुमच्या पाठीशी उभं आहे आणि शेती मित्र हे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्व सुखादुःखात तुमच्यासोबत आहे आणि मी सहजासहजी तुमचा नफा कुणाच्या घशात जाऊ देणार नाही. याच्यासाठी मेहनत सुरू आहे, मेहनत सुरू राहणार. तुम्हालाही याबद्दल बोलायला पाहिजे, म्हणून कृपया करून आपण आपलं नाव, तालुका, जिल्हा, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात. राहिला प्रश्न विक्रीचा, चलता याबद्दलही सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात कांदा 3,000ला गवसणी घालणार आहे. त्यानंतर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे आपण कांदा विक्री. जर असं आपण केलं तर या तेजीचा फायदा हमखास आपल्याला या ठिकाणी होऊन जाईल. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी वाट बघतोय, कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली? कृपया करून आपण या ठिकाणी लिहून कळवा. जर व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंकला जरूर शेअर करा. ज्या कास्तकार बांधवांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती की फार कष्टानं, फार मेहनतीनं अशी माहिती एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. कुठेतरी ही मेहनत बघून आपण सर्वांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं अशी आपणास नम्र विनंती. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.